उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडी सरकार जाण्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी यांनी उठाव केला, बंड केलं, गद्दारी केली आणि या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महायुतीचं सरकार या ठिकाणी राज्यात आलं। मात्र हे सरकार आल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या। खरी शिवसेना कोणाची याचा निकाल आज 3 वर्ष झाले तरी लागला नाही। भारतीय जनता पक्षाची खेळी छोटे मोठे पक्ष संपवणे आणि जे पक्ष आहेत त्यांना ताब्यात घेणे आणि त्यातीलच एक पक्ष म्हणजे एकनाथ शिंदे। एकनाथ शिंदे यांनी शिवसेना जरी आपल्या ताब्यात घेतली असली तरी आतापर्यंतच्या निर्णयावरती असं दिसून येते की यावरती पूर्ण वर्चस्व हे भारतीय जनता पक्षाचं दिसून येते। एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। कोणालाही अपेक्षित नसताना ते जरी मुख्यमंत्रीपदी झाले असतील तरी हे सर्व ठरवूनच झालेलं होतं, हे आता हळूहळू उघड होऊ लागलेलं आहे। महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे जरी कितीही जवळचे वाटत असतील, जरी रात्री अपरात्री आम्ही वेषांतर करून भेटत असलो, हे केवळ मनाच्या गोष्टी आहेत। मंडळी, या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंना केवळ 2.5 वर्ष बसू दिले। मात्र त्यानंतर त्यांचे भारतीय जनता पक्षाचे खरे रंग दाखवायला सुरुवात झाली आणि आता शिंदेगडाची वाताहत व्हायलाही सुरुवात झालेली आहे। यामध्ये शिंदेगडाचे नाराज आमदार कितीतरी आहेत की जे आजही उघड भाजपच्या विरोधात बोलू लागलेले आहेत। भाजप काय करतंय हे यांना समजून आलेलं आहे। मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून घालवण्यासाठी भाजपने केंद्रापासून ते दिल्लीपर्यंत जी काही ताकद लावता येते ती संपूर्ण ताकद लावली। मात्र या ठिकाणी आता देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचं पटेनासं झालेलं आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना डोळे झाकून जे निर्णय घेतले त्या निर्णयावरती आता पाणी फिरवण्याची वेळ आलेली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या अगोदर एकनाथ शिंदे असताना त्यांनी ज्या काही योजना या ठिकाणी आणल्या त्यामुळे सरकारी या ठिकाणी पुन्हा एकदा युतीचं येण्याचं पाठबळ मिळाल्याचं ते कबूल करतात। यामध्ये लाडकी बहीण योजना, दुसरी माझी सुंदर शाळा योजना ही आता योजना बंद करण्यात आलेल्या आहेत। एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या काही योजना कोणत्या, आनंदाचा सीधा, यामध्ये सर्व पॅकेटवरती सरकारच्या नेत्यांच्या आमदारांचे फोटो वाटून दिवाळीला जे सीधा वाटत होता तोही आता बंद करण्यात आलेला आहे। राज्याची हालाकाची स्थिती आणि एकनाथ शिंदेंनी घेतलेले निर्णय हे लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून आता हा निर्णय फडणवीस घेत असल्याची चर्चा रंगू लागलेली आहेत। आनंदाचा सीधा नंतर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, गाड्या भरून देवदर्शनाला घेऊन जाणारे एकनाथ शिंदेंचे कार्यकर्ते मात्र आता ही योजना बंद पडल्याने त्यांना कुठेही काही हालचाल करता येत नाही। तर एक महत्त्वाची योजना आणि कंपनी स्थापन केली होती ती म्हणजे 1 रुपयात पीक विमा शेतकऱ्यांचा ही सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। एकनाथ शिंदेंनी घेतलेले निर्णय देवेंद्र फडणवीस कसे हळूहळू बंद करतात त्या योजना आपण बघत आहोत। मंडळी, सर्वात मोठा धक्का म्हणजे राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी महाआर्क लिमिटेड ही कंपनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना स्थापन करण्यात आली होती। त्याही कंपनीला आता आर्थिक स्थितीचा फटका बसताना दिसत आहे आणि त्या कंपनीला बंद करण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं। मुख्यतः देवेंद्र फडणवीस वित्तमंत्री असतानाच 111 कोटीवरून 311 कोटी रुपयापर्यंत त्यांना वाढीव भांडवलाची मान्यता देणारे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या या योजना बंद करून शिंदेंना काटशेयाच्या राजकारणामध्ये मात देत असल्याची चर्चा रंगू लागलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांनी निर्णय घेतले ते आता बंद करतायत, तर फडणवीस आता शिंदेंना सोबत घेऊ इच्छित नाही हे जवळ निश्चित होतं। आपल्याला काय वाटतं कमेंट करा।